Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry. Welcome to RCC. So in previous class we have studied Arrhenius equation, effect of temperature on rate of reaction or rate constant. ते डायरेक्ट रिलेशन सपोर्ट करणारं इक्वेशन म्हणजे Arrhenius इक्वेशन. K equals to A e raised to power minus E upon RT. त्याला वेरियस फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं होतं. एक फॉर्म आला होता ln K equals to ln A minus E upon RT किंवा log K equals to log A minus A upon 2.303 RT किंवा log K2 upon K1 equals to A upon 2.303 R T2 minus T1 upon T2 T1. ग्राफ प्लॉट केला होता. ln K वर्सेस 1/T या ग्राफचा स्लोप काय असतो मायनस E अपॉन R. log K वर्सेस 1/T या ग्राफचा स्लोप काय असतो मायनस E अपॉन 2.303 R. एक क्वेश्चन आपण आर्हेनियस इक्वेशनचा बेटा सॉल्व केला होता. आजच्या लेक्चरमध्ये परत आर्हेनियस इक्वेशनचे क्वेश्चन्स नेमके काय विचारले जातात तेच आपल्याला डिस्कशन करायचंय. ठीक आहे बेटा, चला सुरुवात करणार आहे क्वेश्चन्स ऑन आर्हेनियस इक्वेशन. पण क्वेश्चन चालू करण्या अगोदर आणखी एक गोष्ट क्लिअर मी करून देतोय. आर ची व्हॅल्यू घ्यायची काय, आर गॅस कॉन्स्टंट आर नेमका किती घ्यायचा सर हे कसं ठरवायचं. ठीक आहे ना, बघा आर आणि ॲक्टिवेशन एनर्जीचं युनिट सारखं असावं लागेल. बघा ॲक्टिवेशन एनर्जी जर जूल पर मोल मध्ये असेल क्वेश्चनमध्ये किंवा ऑप्शनमध्ये, ठीक आहे ना, देन यूज आर इक्वल्स टू 25/3. हे 25/3 माहीत नसावं बऱ्याच जणांना. हे 8.314चं सिम्प्लिफिकेशन आहे टाइम सेव्हिंगसाठीचं. ठीक आहे ना. ॲक्टिवेशन एनर्जी जर किलोजूल पर मोल मध्ये असेल, किलोजूल पर मोल मध्ये असेल बेटा, याला इम्पॉर्टंट नोट म्हणून नोट करा. ठीक आहे ना. क्वेश्चन सॉल्व करत असताना छोट्या छोट्या मिस्टेक या युनिट संदर्भातच होत असतात. ठीक आहे. ओके, जर ॲक्टिवेशन एनर्जी किलोजूल पर मोल मध्ये कन्सिडर केली देन यूज आर इक्वल्स टू 25/3 इंटू 10⁻⁻⁴. 10⁻⁻⁴. Sorry, -3. I am extremely sorry. -3. ठीक आहे ना. किलो जूलचं किलो जूल करताना 1000 ने आपण डिवाइड करत असतो. ठीक आहे ना. ॲक्टिवेशन एनर्जी इन कॅलरी पर मोल जर दिसलं क्वेश्चन मध्ये किंवा ऑप्शन मध्ये देन यूज आर इक्वल्स टू 2 कॅलरी पर मोल. 2 घ्या, सरळ 2 कुठून आलंय एक्झॅक्ट याची व्हॅल्यू असते 1.987. पण 1.987चं अप्रॉक्सिमेशन 2 वापरलं जातं. ठीक आहे ना. आणि शेवटची व्हॅल्यू ॲक्टिवेशन एनर्जी जर समजा किलो कॅलरी पर मोल मध्ये डिस्क्राइब्ड असेल आयदर इन क्वेश्चन ऑर इन ऑप्शन, देन यूज आर इक्वल्स टू 2 इंटू 10⁻⁻3. बस या ॲक्टिवेशन एनर्जीच्या व्हॅल्यूज बघा. ॲक्टिवेशन एनर्जीचं युनिट त्यावरून आर काय घ्यायचा माहिती असावं सगळ्यांना. मे बी हे माहिती असावं. जूलचं युनिट असणारी आरची व्हॅल्यू ही असते बेटा, कॅलरीचं युनिट असणारी ही असते 2. ठीक आहे ना. पण किलो जूल म्हणलं तर तुम्हाला या नंबरला 10⁻⁻3 न मल्टिप्लाय करावं लागेल कारण 1000 ने डिवाइड करताय तुम्ही. ठीक आहे ना. किलो कॅलरी दिसलं तर 10⁻⁻3 आला परत एकदा. हे नोट करा, मग लगेच क्वेश्चनला सुरुवात करतोय. पहा आता क्वेश्चन्सला सुरुवात करतोय. क्वेश्चन नंबर 239 फ्रॉम द बुकलेट. हाऊ मच फास्टर वुड ए रिएक्शन प्रोसीड ॲट 25 डिग्री सेल्सिअस दॅन ॲट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसच्या कंपॅरिझनमध्ये 25 डिग्री सेल्सिअसला ती रिॲक्शन किती फास्ट असेल. आपल्याला माहिती आहे टेम्परेचर वाढवलं की रिॲक्शन फास्ट बनते, त्याचा रेट वाढतो. म्हणजे 25चा रेट 0 पेक्षा नक्की जास्त असणार आहे. पण किती पट. इफ द ॲक्टिवेशन एनर्जी 65 किलोजूल. ऑप्शन्स पर्पजफुली लिहिलेत मी. 2 टाइम्स, 16 टाइम्स, 11 टाइम्स आणि 6 टाइम्स.
म्हणजे 0 पासून 25 ला मी टेम्परेचर वाढवायलो रिॲक्शनचा रेट किती पट होणार आहे. ठीक आहे ना. आता याला अप्रोच कसं करायचं मीच सांगितलंय. क्वेश्चनमध्ये जर 2 टेम्परेचर दिसले ना, डोळे झाकून आर्हेनियस इक्वेशन मनामध्ये आणायचं. ठीक आहे ना. तर हा क्वेश्चन डायरेक्टली आर्हेनियस इक्वेशनचा आहे. पण लक्षात घ्या, टेम्परेचर मस्ट बी इन केल्विन. बघा T1 0 डिग्री सेल्सिअस. आता याला केल्विनमध्ये करतोय मी 273 केल्विन. T2 298 किती दिलंय 25 डिग्री सेल्सिअस. याला मी म्हणतो 298 केल्विन. ठीक आहे. काढायचे काय लक्षात घ्या, K2 अपॉन K1. K2 अपॉन K1 इज अननोन. का सर? बेटा किती पट रेट वाढेल म्हणजेच किती पट तुमचा रेट कॉन्स्टंट वाढेल. हा फायनल रेट कॉन्स्टंट असेल, हा इनिशियल रेट कॉन्स्टंट असेल. तुम्ही जर 2 रेट कॉन्स्टंटचा रेशो काढला तो 2 रेटचाच रेशो असणार आहे. कारण रेट आणि रेट कॉन्स्टंट मध्ये रिलेशन कसं असतं, डायरेक्टली प्रपोर्शनल. तर आपण K2 अपॉन K1 काढण्याचा प्रयत्न करू, ते आपलं फायनल आन्सर असेल. बघा आता फॉर्म्युला लिहितोय, लॉग K2 अपॉन K1 इक्वल्स टू EA अपॉन 2.303 R T2 मायनस T1 डिवायडेड बाय T2 T1 किंवा T1 T2. गुणाकारच आहे, कसंही लिहिलं तरी काही बिघडत नाही. आता याच्यात मला व्हॅल्यू टाकायच्यात बेटा. लॉग K2 अपॉन K1 इक्वल्स टू, बघा आता ऍक्टिव्हेशन एनर्जी दिली आहे क्वेश्चन मध्ये 65, पण लक्षात घ्या किलो जूल मध्ये दिली आहे. मी आत्ताच लिहिलं होतं, किलो जूल मध्ये जर ऍक्टिव्हेशन एनर्जी असेल तर आर किती घ्यायचा, 2.303 हा टर्म ॲज इट इज. आर किती घेऊ रे, 25/3 इंटू 10⁻⁻3. हे किलो जूल असल्यामुळं. ठीक आहे ना. टाका आता T2 आणि T1 च्या व्हॅल्यूज टाका. T2 बघा किती आहे, 298 मायनस 273 डिवायडेड बाय 298 इंटू 273. ओके. आता पहा लॉग K2 अपॉन K1 इक्वल्स टू 65. मी काय करतो बघा, या 10च्या पॉवर -3 ला वर शिफ्ट करतो, 10⁻+3 होऊन जाईल. परत हे 3 पण वर शिफ्ट करता येतं, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर बनतो. 2.303 इंटू 25 आणि हे परत खालचं इंटू लिहितोय मी 298 इंटू 273. ठीक आहे. आता हे वरचा सबस्ट्रॅक्शनचा टर्म काय येईल बघा, 25. ठीक आहे. आता बघा हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. आता कॅल्क्युलेशन इझी जाण्यासाठी काय करायचं सांगतो. तुम्ही 298 ला 300 घ्या. ठीक आहे. 273 ला 275 घ्या. टेक दिस ॲज 275, टेक दिस नंबर ॲज 300. का सर असं? बेटा टाइम सेव्ह करण्यासाठी. तू ऑप्शन बघ, मी ऑप्शन मगाशी म्हणलं होतं पर्पजफुल लिहिलेत, लांब आहेत ऑप्शन. 2, 16, 11 आणि 6 ऑप्शन असे आहेत का, 2.1, 2.2, 2.3, 2.4 असे आहेत का, नाही, लांब आहेत. त्यामुळे एवढं अप्रॉक्सिमेशन अलाउड असेल. आता हे गुणाकार भागाकार मी तुमच्यावर सोपवतो. काय करणार आहात तुम्ही, याला 300 घ्या, याला 275 घ्या. हे केल्यानंतर हे उत्तर 1.04 च्या जवळपास येतं. 1.04 च्या जवळपास येतं. हे आलंय लॉग K2 अपॉन K1. आपल्याला लॉग K2 अपॉन K1 नाही काढायचं, आपल्याला K2 अपॉन K1 काढायचं आहे. K2 अपॉन K1 इक्वल्स टू आता लॉग काढून टाकण्यासाठी अँटीलॉग असतो. अँटीलॉग 1.04. सर तुम्ही तर अँटीलॉग सांगितलंच नाही की आम्हाला, कसं आता? बेटा लॉग आणि अँटीलॉग मधला फरक लक्षात घ्या. जसा डेरिवेशन आणि इंटिग्रेशन मध्ये फरक असतो ना, डेरिवेशन आणि इंटिग्रेशन एकमेकाच्या अपोजिट आहेत, तसंच लॉग आणि अँटीलॉग अपोजिट आहे. ठीक आहे ना. एकचा अँटीलॉग काढणे म्हणजे एक कोणाचा लॉग आहे सांगणे. एकचा अँटीलॉग म्हणजे तो कोणाचा लॉग आहे सांगणे. ठीक आहे ना. 1.04 ला डायरेक्टली 1 म्हणा, नो इश्यू. ठीक आहे ना. याला मी आता नियरली असं करणार आहे, अँटीलॉग 1.
याला डायरेक्टली मी असं करायलो अँटीलॉग 1. मला सांगा एक कोणाचा लॉग आहे, एक कोणाचा लॉग आहे, लिस्ट बघा आपली लॉगची, एक कोणाचा लॉग आहे 10चा. बघा लॉग 10 तुम्हाला दिसेल 1, म्हणून अँटीलॉग 1 इज 10. उलट 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 अँटीलॉग 10 किती 1. एखाद्या नंबरचा अँटीलॉग काढणे म्हणजे तो कोणाचा लॉग आहे हे सांगणे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. 10चा अँटीलॉग 1 असतो, 10चा सॉरी अँटीलॉग 1 इज, हे उलट झालं हां, गडबडीमध्ये बोलताना मी बरोबर बोललो. अँटीलॉग 1 इज 10 हे असं. 10चा लॉग 1 आहे, 1चा अँटीलॉग 10. उलट उलट उलट. आणखी एक्झाम्पल सांगतो चला. समजा तुम्हाला काढायचं आहे अँटीलॉग 100. अँटीलॉग 100, 100चा नाही सॉरी 3चा अँटीलॉग काढायचा, सॉरी 3चा अँटीलॉग काढायचा. कसा काढणार तुम्ही 3चा अँटीलॉग? 3 कोणाचा लॉग आहे हे बघणार. आता 3 कोणाचा लॉग येतो 1000चा. 1च्या पुढे जेवढे शून्य असतात तो त्याचा लॉग असतो, बरोबर आहे ना? अरे 1च्या पुढे जेवढे शून्य दिसतात ना तुम्हाला तेवढा त्या नंबरचा लॉग म्हणायला हरकत नाही. जसं 10चा लॉग 1 आहे, 100चा लॉग 2 आहे, 1000चा लॉग 3 आहे, 10000चा लॉग 4 आहे, लाईक दॅट. ठीक आहे ना? तुम्हाला विचारलं अँटीलॉग 4 किती सांगा. अँटीलॉग 4 म्हणजे तो 4 कोणाचा लॉग आहे हे काढायचं आहे तुम्हाला, बरोबर आहे? 4 कोणाचा लॉग आहे? कोणाचा आहे? 10000चा. 10000 असंच असतं ना, 10000 बरोबर आहे, 10000. ठीक आहे ना? याचा लॉग किती येतो 4, याचा लॉग येतो 4, म्हणून याचा लॉग किती येतो 4. मी जर 4चा अँटीलॉग घेतला तर हे उत्तर येईल. लक्षात येतं? 4चा अँटीलॉग एवढा मोठा असेल 10000. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात गोष्ट साधी अशी घ्यायची आहे, लॉग टेबल देत नाहीत रे बाबा एक्झाम मध्ये, हे तुला कळलंच पाहिजे, कळलंच पाहिजे. एखाद्या नंबरचा अँटीलॉग काढणे म्हणजे तो कोणाचा लॉग आहे हे बघणे. आपल्याला 1चा अँटीलॉग काढायचा आहे, आपण विचार करायलो की बाबा 1 कोणाचा लॉग आहे, तर 1 हा 10चा लॉग आहे. 1 हा 10चा लॉग असल्यामुळं अँटीलॉग 1 किती येईल बेटा 10. किती 10 लिहिलं मी इथं. लॉग 10 इज 1, दॅट्स वाय अँटीलॉग 1 इज 10. ठीक आहे ना? वाटलं आणखी एक्झाम्पल लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. लॉग 100 2 येतं, लॉग 100 2 येतं, म्हणून अँटीलॉग 2 इज 100. अँटीलॉग 2 इज 100. समजतंय? ठीक आहे, ओके. आता बघा, किंवा एक प्रॉपर्टीज लिहितोय मी. ठीक आहे ना? एक प्रॉपर्टीज लिहितो, इथं लिहितो हां, हे बघ रे, इथं लिहितो. लॉग ऑफ x जर y असेल याचा अर्थ असतो अँटीलॉग ऑफ y इज x. ठीक आहे ना? इथं बघ ना, हे तुझं x आहे, हे तुझं y आहे. लॉग x जर y असेल अँटीलॉग y इज x. बघा झालं का नाही? आलं का नाही? यस. K2 अपॉन K1 चं उत्तर मिळालं 10, म्हणून मी म्हणू शकतो रेट इन्क्रीजेस बाय 10 टाइम्स. रेट इन्क्रीजेस बाय 10 टाइम्स. आता आपण ऑप्शन कुठलं येतं ते बघूयात. ठीक आहे, आता एखादा स्टुडंट म्हणेल सर तुम्ही तर 10 काढले, 10 नाही ऑप्शनमध्ये. बेटा आपण 10 एक्झॅक्ट नाही काढलेलं, अप्रॉक्सिमेट काढलंय. एक्झॅक्ट आहे 1.04, बरोबर आहे ना? हे अंदाजे आपण 10 काढलेलं आहे. आता अंदाजे केल्यामुळं आपल्याला जवळपासचं ऑप्शन धरावं लागेल. 10च्या जवळपासचं, सगळ्यात जवळ 10च्या कोणता नंबर दिसतो रे बेटा? 11. म्हणून तुझं झालं हे आन्सर, थर्ड ऑप्शन. ही टेक्निक डेव्हलप करा. ठीक आहे, कारण कुठल्याच नीट एक्झाममध्ये किंवा कुठल्याच जेई एक्झाममध्ये लॉग टेबल दिलेला नसतो, पण असे क्वेश्चन असतात. मग ते एक्सपेक्ट करतायत की बाबा तुला बेसिक नॉलेज आहे लॉग आणि अँटीलॉगचं. विदाउट टचिंग लॉग टेबल ते सगळे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. जसं मी लॉग टेबल घेतला का हातात, हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना नाही. तुमचं एवढं परफेक्शन झालं पाहिजे आणि अंदाजे आन्सर काढायचं. कारण अशा क्वेश्चनमध्ये एक्झामिनर जेव्हा असे क्वेश्चन टाकतो ऑप्शन क्लोज ठेवत नाही, ऑप्शन दूर दूर असतात. त्यामुळं ॲप्रॉक्सिमेट मेथडचा वापर तुम्हाला तिथं करावा लागतो. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? तर क्वेश्चनचं आन्सर येतं 11 टाइम्स. एक क्वेश्चन मी सगळ्यांसाठी एक सिमिलर देणार आहे, आजचं होमवर्क म्हणायला हरकत नाही. क्वेश्चन नंबर तुम्हाला सिमिलर क्वेश्चन देणार आहे मी 245.
किती 245. नाही सोकर नाही नाही ठीक आहे बाबा, घेतो मीच घेतो 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 नोट करा हे लगेच पाहू पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन. मिल्क टर्न्स सोअर ॲट 40 डिग्री सेल्सिअस 3 टाइम्स ॲज फास्टर ॲज ॲट 0 डिग्री सेल्सिअस. कळतंय सगळ्यांना सोरिंग ऑफ मिल्क? अरे कळतं की हां, मिल्कची सोरिंग ही 3 पट फास्ट होते या टेम्परेचरला कम्पेअर टू दिस टेम्परेचर. नक्कीच 40 डिग्री सेल्सिअस मोठं टेम्परेचर, जेवढं जास्त तेवढा रिॲक्शनचा रेट जास्त असतो. ठीक आहे ना. द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन फॉर सोरिंग ऑफ मिल्क इज, एनर्जी ऑफ ॲक्टिवेशनची व्हॅल्यू काढायची. चला बघा काय दिले आणि काय काढायचं. T1 लोअर टेम्परेचर, T1 रे बेटा, लोअर टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस 273 केल्विन. ठीक आहे. हायर टेम्परेचर T2 40 डिग्री सेल्सिअस, याच्यात 40 ॲड करा 313 केल्विन. 313 केल्विन. ठीक आहे ना. परत 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 एक गोष्ट दिली आहे त्यांनी, रेटचा रेशो म्हणजेच रेट कॉन्स्टंटचा रेशो रे, दोन्हीचा अर्थ एकच, कारण रेट आणि रेट कॉन्स्टंट मध्ये रिलेशन डायरेक्ट आहे. 3 टाइम्स फास्टर म्हणले बघा, 3 टाइम्स फास्टर, सो रेशो इज 3. काढायचे काय? ॲक्टिवेशन एनर्जी काढायची बेटा तुला. ठीक आहे. अँटीलॉग पर्यंत जाण्याची गरज नाही या क्वेश्चन मध्ये, सरळ क्वेश्चन आहे. लॉग K2 अपॉन K1 इक्वल्स टू EA अपॉन 2.303 R T2 minus T1 upon T2 T1. ठीक है. ओके. नाउ पुट द व्हॅल्यूज. लॉग K2 अपॉन K1 म्हणजे लॉग 3 टाइम्स फास्टर म्हणलंय ना, 3 टाइम्स फास्टर. हां टाकलं इथं पण. EA काढायचंय. आता बघा ऑप्शन पर्पजफुली लिहायलो. किलो कॅलरी मध्ये उत्तर पाहिजे. सांग बेटा मी आर किती टाकू रे, मला आर किती टाकावं लागेल. सर टाका हो, 2 × 10⁻³ टाकलं. ठीक आहे. T2 किती घेऊ? 313 मायनस 273 डिवायडेड बाय 313 गुणिले 273. ठीक आहे. ओके. नाव हे सॉल्व करावं लागेल. लॉग 3 सांगितलंय तुम्हाला 0.4771 इक्वल्स टू EA डिवायडेड बाय हे येतं, हे गुणाकार येतो 4.606 इंटू 10⁻³ ओके. हे 313 मायनस 273 40 येईल बेटा. 40 डिवायडेड बाय हे 313 गुणिले 273. ठीक आहे ना. याला पण अप्रॉक्सिमेट करू शकता. याला 315 घ्या, याला 275 घ्या, थोडंसं लवकर होईल गुणाकार, किंवा करू नका, इट इज अप टू यू. EA इक्वल्स टू 0.4771 मल्टिप्लाइड बाय 4.606 इंटू 10⁻³ इंटू 313 इंटू 273. टर्म शिफ्ट केले सगळे एका बाजूला, डिवायडेड बाय 40. आता एवढं कॅल्क्युलेशन, या एवढ्या कॅल्क्युलेशनची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं उत्तर जवळपास इतकं येतं, 4.7 किलो कॅलरी. करून बघा, जवळपास इतकं येतं उत्तर. म्हणून मी धरणार ऑप्शन फर्स्ट याच्या जवळपास. ते करून बघा येतं. ठीक आहे. नोट करा. नेक्स्ट क्वेश्चन. द ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ ए रिएक्शन इज गिवन 9 किलो कॅलरी पर मोल. The increase in the rate constant when its temperature is raised from 295 Kelvin to 300 Kelvin is approximately. पर्सेंटेज मधला इन्क्रीज काढायचा आहे. कोणाच्या? रेट कॉन्स्टंट मधल्या. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. काय दिलंय कळलं असेल सगळ्यांना. T1 दिलंय 295 केल्विन, T2 दिले 300 केल्विन, ऍक्टिवेशन एनर्जी दिली आहे 9. काढायचे काय? K2 अपॉन K1 अगोदर काढावं लागेल आणि त्यानंतर मग त्याचं पर्सेंटेज. पहा मी करून दाखवतो. बघा लॉग K2 अपॉन K1 इक्वल्स टू EA अपॉन 2.303 R
T2 मायनस T1 अपॉन T2 T1 हा आपला फॉर्म्युला. ठीक आहे, मान्य आहे. ओके. लॉग K2 अपॉन K1 ॲक्टिवेशन एनर्जी किती दिली आहे 9 2.303. आता बघा ही व्हॅल्यू किलो कॅलरीमध्ये आहे. किलो कॅलरी असल्यानंतर किती घेऊ रे बाबा, कळलं पाहिजे. मी लिहिलंय मगाशी 2 × 10⁻³ डायरेक्टली आलो. हां, हे किलो कॅलरी असल्यामुळं 2 × 10⁻³ T2 किती आहे बेटा 300 मायनस 295 डिवायडेड बाय 300 × 295. ठीक आहे का? ठीक आहे. ओके. आता बघा लॉग K2 अपॉन K1 इक्वल्स टू लॉग K2 अपॉन K1 इक्वल्स टू बघा आता हे टर्मवर शिफ्ट करतो मी 9 अपॉन 2.303 इंटू 2 हे वर गेलं 1000 होईल. आता हे सबस्ट्रॅक्शन 5 होतं आणि हा गुणाकार आय थिंक 885 होतो. 885. ठीक आहे ना. लॉग K2 अपॉन K1 इक्वल्स टू लॉग K2 अपॉन K1 इक्वल्स टू बघा 9 आणि 5चं मल्टिप्लिकेशन करू डायरेक्टली 45,000 डिवायडेड बाय हे 4.606 इंटू 885. चला एवढं करा बरं कॅल्क्युलेशन. मी सांगतो पुढे काय करायचं ते. बघा हे केलेलं कॅल्क्युलेशन तुमचं 0.11 आलं असावं. 0.11. पण मला लॉग K2 अपॉन K1 नाही का काढायचा, मला K2 अपॉन K1 काढायचा आहे. देअरफॉर K2 अपॉन K1 इक्वल्स टू अँटीलॉग 0.11 आलं रे बाबा अँटीलॉग. लॉग टेबल तर देत नाहीत, काय करायचं सर? सोपं काम आहे बेटा. बघा इथं लिहितो मी माहिती सगळ्यांना. लॉग 1 0 असतो आणि लॉग 2 0.3010 असतो. मान्य आहे? मान्य आहे का? ओके. 0.11चा अँटीलॉग काढणे म्हणजे 0.11 कोणाचा लॉग आहे हे बघणे. 0.11चा अँटीलॉग काढायचा आहे म्हणजे 0.11 कोणाचा लॉग असेल याचा विचार करणे. जसं मगाशी आलं होतं बघा, 1चा अँटीलॉग काढायचा होता, मी डायरेक्टली 10 म्हणलो का? कारण 10चा लॉग 1 असतो. लॉग x इक्वल टू वायचा अर्थ काय सांगितला होता? अँटीलॉग ऑफ y इज x. मला आता डोक्यानं थोडंसं काम करावं लागेल. बाबा हा 0.11 कोणाचा लॉग असेल त्याचा विचार करावा. बघा 1चा लॉग 0 आहे, 2चा लॉग 0.3010 आहे, म्हणजे नक्कीच 0.11 हा कोणाचा लॉग असेल जो नंबर 1 आणि 2च्या मध्ये आहे. बघा परत मी काय म्हणतोय, 1चा लॉग 0 आहे, 2चा लॉग 0.3010 आहे. मला सांगा 0.11 0 आणि 0.3010च्या मध्ये. 0.11 इज इन बिटवीन 0 अँड 0.3010. म्हणजे याचा अँटीलॉग काढल्यानंतर तो नंबर 1 आणि 2च्या मध्ये असेल. 1 आणि 2च्या मध्ये असेल पण 1च्या जास्त जवळ असेल. कारण ही व्हॅल्यू बघा ना 0.11 आहे. 0.11 म्हणजे इथं जो नंबर असेल हा कोणाचा लॉग असणार आहे? लॉग ऑफ कोणाचा लॉग असेल? जो नंबर 1 आणि 2च्या मध्ये आहे. 1 आणि 2च्या मध्ये आहे पण 1च्या जवळ आहे. 1 आणि 2च्या मध्ये आहे पण 1च्या जवळ आहे. म्हणजे हा नक्कीच 1 पॉइंट समथिंग कोणाचा तरी लॉग असेल. मान्य करता का नाही? 1 पॉइंट समथिंग कोणाचा तरी तो लॉग असणार आहे. ठीक आहे. आता तो 1 पॉइंट समथिंग किती घ्यायचा सर? बेटा 1 पॉइंट समथिंग 1.2 घ्यायला हरकत नाही. का? का बरं? 0.30 आणि 0.11 बघा ना, लॉग 2.3010 आहे. लॉग 2 एक मी अंदाजे असं म्हणू शकतो, लॉग 1.5 हा 0.20च्या जवळपास जाईल. लॉग 1.5 हा लॉग 1.5 हे 0.20च्या जवळ जाईल. ठीक आहे ना. पण 0.11 आहे 1.2च्या आसपास जाईल. ते 1.2च्या आसपास जाईल. ठीक आहे ना. आता बघा
आता बघा मी याला घ्यायलो 1.2, हे 1.2 काय घ्यायलो कळलं का रे? हे बघ रे, 0चा लॉग सॉरी 1चा लॉग 0, 2चा लॉग 0.3010, 0.11 कोणाचा लॉग असेल याचा आपल्याला विचार करायचा आहे. तो नंबर नक्कीच 1 पॉइंट समथिंग असेल, पण तो 1 पॉइंट समथिंग 1च्या जवळ जास्त असेल का? तर हा आकडा बघा ना 0.11 आहे ना, हा 0.3010 आहे. 1च्या जवळची ती व्हॅल्यू धरली मी 1.2. ठीक आहे ना. आता हे आलं माझं 1.2, पण हे माझं फायनल आन्सर नाही आहे. मला पर्सेंटेजचा विचार करायचा आहे. पर्सेंटेजचा विचार करायचा. बघा ना 10%, 50%, 100%, 25% असे ऑप्शन दिलेत. आता या पर्सेंटेजमध्ये कसं न्यायचं बघा. आता याचा अर्थ काय बघा, याचा अर्थ काय बघा. इफ K1 is 100, then K2 will be 120. कसं काय असं असं म्हणायला? बेटा पर्सेंटेज म्हणलं की 100 आलंच पाहिजे तुझ्या कॅल्क्युलेशनमध्ये. ठीक आहे. आणि मी हे घेतलेलं नंबर बरोबर कसं काय बघा. याचा K2 अपॉन K1 काढा. K2 अपॉन K1 बघा मी घेतलेल्या व्हॅल्यू बरोबर आहेत का नाही. 120 डिवायडेड बाय 100 करा बरं, किती येते? किती येते? 1.2 येतं का नाही? तेच आहे ना. ठीक आहे ना. जर K1 100 असेल, मला K2 120 घेता येईल, कारण या दोघांचा भागाकार 1.2 आहे ना. बघा ना 120 आणि 100चा भागाकार करून बघा किती येतो? 1.2. आता आपल्याला पर्सेंटेज इन्क्रीज काढायचा आहे. देअरफॉर पर्सेंटेज इन्क्रीज इक्वल टू मी म्हणू शकतो नियरली 20%. कसं सर? बेटा हे 100 हे 120 आहे, 20% वाढलं ना, जवळपास 20% वाढलं. हे 100 हे 120 आहे, जवळपास 20% वाढलं. आता परत एकदा बेटा, जेव्हा जेव्हा तुम्ही अप्रॉक्सिमेशन करताना एक्झॅक्ट आन्सर येत नसतं, तुम्हाला क्लोजेस्ट ऑप्शनचा विचार करायचा असतो. लक्षात ठेवा. नाहीतर उगं भांडत बसू नका माझ्याबरोबर, सर तुम्ही इथं 20 काढायला तर इथं तर ऑप्शनच नाही की म्हणून. कॉमन सेन्स, क्लोजेस्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचे असतात. ठीक आहे ना. तुमचा आन्सर 20 येईल, 20च्या जवळपास बघा ना किती लांब लांब ऑप्शन ठेवले. 10, 50, 100, 25. बरोबर आहे. 25. कळलं का? हेच कळणं महत्वाचं आहे. 0.11चा अँटीलॉग मी 1.2 का घेतला त्याचं कारण इथं लिहिलंय मी. ठीक आहे ना. इथं कारण लिहिलंय त्याचं. ठीक आहे. 25% तुमचा आन्सर असेल अंदाजे, कारण हे पण अंदाजेच आलंय आपलं 20. ठीक आहे. नोट करा. पहा बेटा पुढचे 2 क्वेश्चन्स. ठीक आहे. बघा. In the graph drawn between log k and 1/t, the intercept equals to. जर आपण log k आणि 1/t मध्ये ग्राफ काढला तर त्या ग्राफचा इंटरसेप्ट काय असेल, असा साधा प्रश्न आहे. ठीक आहे. चला बघा, मी प्रिव्हियस क्लासमध्ये याचे ग्राफ्स काढून दाखवले होते. log k वर्सेस 1/t कसा होता रे बाबा ग्राफ? बघा बघा असा होता. log k घेतला y ॲक्सिसला, 1/t घेतला x ॲक्सिसला. ठीक आहे ना. अशी स्ट्रेट लाईन मिळते ज्याचा स्लोप होता -EA अपॉन 2.303R. आणि याचा इंटरसेप्ट म्हणजे काय असतं बेटा? आपली स्ट्रेट लाईन y ॲक्सिसला जिथं टच झाली ना तो पॉइंट, म्हणजे त्या पॉइंटचं ओरिजिनचं अंतर असतं. हे होतं काय? लॉग ए इंटरसेप्ट. बघा ऑप्शनमध्ये LNA पण आहे, log a पण आहे. LNA कधी उत्तर असतं? जर तुम्ही LNK वर्सेस 1/t ग्राफ प्लॉट केला असता. LNK वर्सेस 1/t ग्राफचा इंटरसेप्ट LNA निघतो. log k वर्सेस 1/t चा इंटरसेप्ट हा log a निघतो. माझं आन्सर असेल हे log a, कारण हे तुझं इंटरसेप्ट आहे log a. स्लोप विचारला असतं तर हे उत्तर असतं. ठीक आहे ना. सोपा क्वेश्चन आहे. चला बघा पुढे. गिवन दॅट k इज द रेट कॉन्स्टंट फॉर सम ऑर्डर ऑफ एनी रिएक्शन ॲट टेम्परेचर t. k एक रेट कॉन्स्टंट आहे, t हे टेम्परेचर आहे. देन द व्हॅल्यू ऑफ लिमिट t टेन्स टू इन्फिनिटी log k हाऊ मच? काय भानगड बाबा ही लिमिट t टेन्स टू इन्फिनिटी. सोपं आहे रे, खूप सोपं आहे. बघा आपण एक इक्वेशन काढलं होतं log k चं इक्वेशन. एकच इक्वेशन झालंय log k चं. log k इक्वल्स टू
लॉग ए. बघा सगळेजण नोटबुकमध्ये असा एक आर्हेनियस इक्वेशनचा फॉर्म मी तयार केला होता. ग्राफ 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 जिथं प्लॉट केलेत ना तिथं ग्राफच्या ठिकाणी बघा लॉग के वर्सेस 1/t ग्राफच्या तिथं बघा. ठीक आहे ना. टेम्परेचर इन्फिनिटी झाल्यानंतर लॉग के ची व्हॅल्यू काय असेल असा थोडक्यात क्वेश्चनचा अर्थ घ्या. व्हेन टी इक्वल्स टू इन्फिनिटी, मी इथं टी इन्फिनिटी टाकतो. ठीक आहे ना. देअरफॉर लॉग के इक्वल्स टू लॉग ए मायनस ए अपॉन 2.303 R इंटू इन्फिनिटी. ठीक आहे ना. 1/इन्फिनिटी येते बेटा इथं. 1/इन्फिनिटी किती असतो? 1/0 इथं लिहितो हा. हे बघ रे 1/0 इज इन्फिनिटी, माहिती असावं सगळ्यांना. ठीक आहे ना. सो 1/इन्फिनिटी इज 0. 1/इन्फिनिटी इज 0. इथं 1/इन्फिनिटी टर्म आला म्हणजे हा 1/इन्फिनिटी 0, हे 0 आणि हे पुढचं मल्टिप्लिकेशन केले की उत्तर फायनल 0च येणार आहे. म्हणजे असं होतं लॉग के इक्वल्स टू लॉग ए मायनस 0. therefore log k equals to log a, log k equals to log a, log a. हा निव्वळ योगायोग आहे की या दोन्ही क्वेश्चनचा आन्सर सारखं आहे का नाही? दोन्ही क्वेश्चनचा आन्सर सारखं आहे. योगायोग नाही, हे क्वेश्चन पण सारखेच आहेत बेटा. बघ इथं टर्म काय घेतलाय 1/t. हा इथं 1/t ची व्हॅल्यू किती असेल सांगा बरं. इथं 1/t 0 असेल, ओरिजिन आहे ना. 1/t 0 म्हणजे टी किती असेल रे? इन्फिनिटी असेल. 1/t 0 म्हणजे टी किती असेल? इन्फिनिटी असेल. टी इन्फिनिटी असताना लॉग एच आहे ना, लॉग के ची व्हॅल्यू किती आहे? हा हा वाय ॲक्सिस कोण आहे? लॉग के. आणि एक्झॅक्टली या पॉइंटला बघ ना लॉग ए आहे तो. क्वेश्चनचा अर्थ सारखाच आहे दोन्हीचा. ठीक आहे ना. टेम्परेचर इन्फिनिटी म्हणजे 1/t 0. 1/t 0 असताना लॉग के ॲक्सिसला मिळालेला पॉइंट कोणता आहे तुम्हाला? लॉग ए आहे. दोन्हीचा आन्सर सारखंच यायला. ठीक आहे ना. जास्त टेन्शन घेऊ नका. वाटलं तर याला वेगळं कन्सिडर करा आणि याला वेगळं कन्सिडर करा, उत्तर सारखं यायले. ठीक आहे, नोट करा. पहा बेटा प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन्स. PY म्हणजे प्रिव्हियस इयर. हा आपल्या बुकलेटमध्ये शेवटी प्रिव्हियस इयरचं सेक्शन दिलं, त्यातले काही क्वेश्चन्स आहेत ॲक्टिवेशन एनर्जी पॉईंटचे. क्वेश्चन 45 तिथला. फॉर ए रिॲक्शन ॲक्टिवेशन एनर्जी 0. एक रिॲक्शन आहे त्याची ॲक्टिवेशन एनर्जी 0 आहे. रेट कॉन्स्टंट ॲट 200 केल्विन इज 1.6 इंटू 10⁶ पर सेकंड. रेट कॉन्स्टंट ॲट 400 केल्विन इज. एक रेट कॉन्स्टंट दिलाय, दुसरा रेट कॉन्स्टंट काढायचा, पण ॲक्टिवेशन एनर्जी 0 दिली आहे. चला बघा फॉर्म्युला. दोन टेम्परेचर दिसले ना बेटा, ॲक्टिवेशन एनर्जी दिसली ना बेटा, आर्हेनियस इक्वेशनचा हा फॉर्म उचला. लॉग K2/K1. मला बरेच क्वेश्चन असं विचारतात, सर कोणता फॉर्म्युला कधी घ्यायचा मला कसं कळणार? बेटा बेटी तुला गिवन डेटाच सांगून जातो की बाबा मला उचल. गिवन डेटा सांगतो मला घ्या, हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी मला घ्या. दोन टेम्परेचर दिसत आहेत, ॲक्टिवेशन एनर्जी दिसते, दोन रेट कॉन्स्टंटचा पण उल्लेख आहे, संपलं हा फॉर्म. ठीक आहे ना. T2 - T1/T2 T1. ठीक आहे. ओके ओके टाकूयात व्हॅल्यू. K2 काढायचं आहे तुम्हाला. 200 केल्विनचा रेट कॉन्स्टंट दिलाय, 400चा काढायचा म्हणजे K2 इज अननोन. तर मी K2 आणि K1 इथं काही व्हॅल्यू टाकतच नाही आहे, तसंच ठेवतो त्याला. ठीक आहे. ॲक्टिवेशन एनर्जी 0 दिली आहे, ही पण व्हॅल्यू मी खालची टाकत नाही, याला असंच ठेवतो. ठीक आहे. 0 दिली. टेम्परेचर टाकायला टाकू आपण. 400 एक आहे आणि एक 200, बरोबर आहे. आणि परत 400 गुणिले 200. वर वजा बाकी आहे, खाली त्यांचाच गुणाकार आहे. आता बघा ना, हे 0 असल्यामुळे हा उजवी बाजू 0 झाली ना. लॉग K2/K1, लॉग K2/K1 इक्वल टू 0. लॉग K2/K1 0. पण आपल्याला K2/K1 चा विचार करायचा. इम्प्लाइज K2/K1 इक्वल्स टू अँटीलॉग ऑफ 0. अँटीलॉग ऑफ 0 सांगा आता. अँटीलॉग 0 किती? 0चा अँटीलॉग काढणे म्हणजे तो कोणाचा लॉग आहे बघणे. सांगा 0 कोणाचा लॉग आहे?
अरे 0 कोणाचा लॉग आहे? 1 चा. अँटीलॉग 0 इज 1 बिकॉज लॉग 1 इज 0. अँटीलॉग 0 1 येण्याचं कारण काय? लॉग 1 इज 0. लॉग आणि अँटीलॉग उलट असतं बेटा. घेतला का मी? लॉग टेबल टच केला का? नाही ना, तरी क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला. लक्षात आलं का? अँटीलॉग 0 ची व्हॅल्यू किती? 1. का सर? कारण लॉग 1 इज 0. ठीक आहे. आता बघा K2 अपॉन K1 रेशिओ दोघांचा 1 आला, याचा अर्थ दोघं इक्वल आहेत. देअरफॉर K2 इक्वल टू K1. K2 इक्वल टू K1. K1 ची व्हॅल्यू दिली आहे बघ 1.6 इंटू 10⁶. तुला काढायचं होतं K2, म्हणजे जे दिलं तेच फायनल उत्तर. जे दिलंय तेच उत्तर तुझं, हेच तुझं फायनल आन्सर असेल. K1 आणि K2 सेम व्हायले का? तर ऍक्टिव्हेशन एनर्जी 0 आहे. हे समजून घ्या बेटा, हे समजून घ्या. 0चा अँटीलॉग म्हणजे तो कोणाचा लॉग आहे? 1 चा लॉग आहे. ठीक आहे. ओके, लिहून ठेवा. 1 चा लॉग 0 असल्यामुळं 0चा अँटीलॉग 1 आहे. लॉग x इक्वल टू y, अँटीलॉग y इज x. तो फॉर्म्युला वापरला. ठीक आहे. उत्तर हेच आलं, जे दिलंय तेच उत्तर. ठीक आहे. चला बघा पुढे. आता परत प्रिव्हियस इयर सेक्शनचा क्वेश्चन आहे. द ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ रिएक्शन कॅन बी डिटरमाइंड फ्रॉम द स्लोप ऑफ विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ. खालीलपैकी कोणता ग्राफ प्लॉट केल्यानंतर त्या ग्राफच्या कोणत्या स्लोपवरून मला ऍक्टिव्हेशन एनर्जी काढता येते. तर मी 2 ग्राफ तुम्हाला सांगितलेत बेटा. बघा 2 ग्राफ. एक होता असा LNK वर्सेस 1/t आणि दुसरा होता लॉग K वर्सेस 1/t. बरोबर आहे. हे 2 ग्राफ लक्षात ठेवून टाकायचे. याचे स्लोप, इंटरसेप्ट सगळं लक्षात ठेवायचं. वगैरे असं आलं होतं. याचा स्लोप काय होता? -EA/r. ठीक आहे. पाठ करून ठेवा हे. ठीक आहे ना. हा ग्राफ, याचा स्लोप काय होता रे? -EA/2.303r. -EA/2.303r. मान्य? म्हणजे तुम्ही LNK वर्सेस 1/t ग्राफ प्लॉट करा किंवा लॉग K वर्सेस 1/t ग्राफ प्लॉट करा, तुम्हाला ऍक्टिव्हेशन एनर्जी मिळून जाईल विथ द हेल्प ऑफ स्लोप. तोच क्वेश्चन आहे की बाबा कोणत्या 2 क्वांटिटीमध्ये ग्राफ काढल्यानंतर त्याच्या स्लोपवरून तुम्हाला ऍक्टिव्हेशन एनर्जी काढता येईल. आता मला ऑप्शन कसं पाहिजे? LNK वर्सेस 1/t किंवा लॉग K वर्सेस 1/t. बघूयात आपण. LNK वर्सेस T नाही जमत. LNK वर्सेस 1/t जमत. बघा ना, हाच ग्राफ आहे तो. T अपॉन हे आता डमी ऑप्शन असतात. ठीक आहे ना. हे LN नाही, हे चौथं ऑप्शन लॉग घ्या. LOG. हां, लॉग K वर्सेस T. हे पण नाही जमत. 1/t आहे बघा, हे 1/t आहे, 1/t आहे, 1/t आहे. तुमचं आन्सर झालं सेकंड ऑप्शन. नोट करा मग. पहा बेटा, पुढचा क्वेश्चन हा फेमस क्वेश्चन आहे ऍक्टिव्हेशन एनर्जीचा. फेमस फक्त आपणच नसतो, क्वेश्चन पण फेमस असतात. म्हणजे हा असा क्वेश्चन आहे प्रत्येक रेफरन्स बुक मध्ये पाहायला मिळेल आणि प्रिव्हियस इयर मध्ये आलेला क्वेश्चन आहे हा. आय थिंक 2008 वगैरे कधीतरी आलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन बघा काय. रेट कॉन्स्टंट K1 अँड K2 फॉर 2 डिफरंट रिएक्शन्स आर. दिल्यात रेट कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आहेत या असल्या. ठीक आहे ना. रिस्पेक्टिव्हली द टेम्परेचर ॲट विच K1 इक्वल टू K2 इज. असं टेम्परेचर काढायचंय ज्या टेम्परेचरला या दोन्ही रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू इक्वल असेल. ठीक आहे ना. चला बघा, त्यांनी जे सांगितलंय ते आपण अप्लाय करूयात. त्यांचं म्हणणं आहे K1 इक्वल टू K2. ठीक आहे ना. आपण करूयात मग K1 इक्वल टू K2. K1 आहे 10⁻16 e रेज टू पॉवर -2000/t. सोपा क्वेश्चन आहे रे बेटा. थोडंसं लॉगची प्रॉपर्टी वापरायची आहे. इक्वल्स टू 10⁻15 e रेज टू पॉवर -1000/t. ठीक आहे. आता बघा, हे कॅन्सल करणार आहे मी. इथं कॅन्सलेशन केलं की इथं 10 उरतंय, 10⁻1 उरतंय. ठीक आहे ना. आता रिमेनिंग लिहितो मी. देअरफॉर आय कॅन से दॅट 10 इंटू e रेज टू पॉवर -2000/t. हे पॉवर आहे रे, असं कट करता येत नाही बघा. एखादा म्हणेल सर मी कट करू का? कट करता येत नाही, कट करता येत नाही. ठीक आहे ना. ठीक आहे. आता मग सर याला सॉल्व कसं कर? आपल्याला काढायचं का अल्टिमेटली T. वी हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन फॉर T टेम्परेचर. ठीक आहे ना. कसं काढायचं? लॉग. ठीक आहे ना. टेकिंग कोणता लॉग घ्यायचा? पण नॅचरल लॉग. का तर E आलाय. मागं पण एका क्वेश्चन मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला, LN आलं की तुम्हाला E आलं की LN चा विचार करायचा असतो, कारण LN चा बेस E असतो.
बघा लॉग घेतो आता ln 10 इंटू ईचा पॉवर -2000 अपॉन टी इक्वल्स टू ln e रेस टू पॉवर -1000 अपॉन टी. दोन्ही बाजूला ln घेतला दोन्ही बाजूला ln. आता लॉगची प्रॉपर्टी, दोन नंबरचा जर गुणाकार असेल तुम्ही त्यांच्या लॉगची बेरीज करू शकता. सो ln 10 प्लस ln e रेस टू पॉवर -2000 अपॉन टी इक्वल्स टू ln e रेस टू पॉवर -1000 अपॉन टी. गुणाकार होता दोन नंबरचा, त्यांच्या लॉगची बेरीज केली. ठीक आहे. आता बघा याला असं लिहिता येईल ln 10 एक प्रॉपर्टी आहे, जो पॉवर असतो तो कोएफिशिएंट करता येतो. याचा पॉवर किती आहे -2000 अपॉन टी, -2000 अपॉन टी. हे राहिलं ln e. तुम्हाला सांगितलं हे प्रॉपर्टी लॉग ऑफ x रेस टू पॉवर a इज a लॉग x. जो पॉवर आहे तो कोएफिशिएंट केला इक्वल्स टू, परत पॉवर आहे कोएफिशिएंट करतो -1000 अपॉन टी ln e. ठीक आहे बेटा. लक्षात ठेवा ln इज 1, नॅचरल लॉग ऑफ इज 1. हे पण सांगितलं रे बघा, लिहून ठेवतो इथं मी ln इज 1. याचा मी इथं आता वापर करायलो. बघा आता ln 10 -2000 अपॉन टी इक्वल्स टू -1000 अपॉन टी. ln e ला मी काढून टाकलं कारण याची व्हॅल्यू 1 असते. टी सॉल्व करायचा आणखीन राहिला. ठीक आहे. आता याला असं शिफ्ट करतो मी ln 10 इक्वल्स टू 2000 अपॉन टी, तिकडे शिफ्ट केलं रे बेटा -1000 अपॉन टी. आता हे सबस्ट्रॅक्शन करता येईल कारण डिनॉमिनेटर कॉमन आहे. याला डायरेक्टली मी म्हणू शकतो 1000 अपॉन टी, 1000 अपॉन टी. आपल्याला टी काढायचं आहे, टी काढायचं आहे. कसं सर मग ln काढता येत नसतो, LOG काढता येतो. ln चे LOG मध्ये करतो मी 2.303 लॉग 10. ln चे LOG करायचं झालं की 2.303 फॅक्टर येत असतो इक्वल्स टू 1000 अपॉन टी, 1000 अपॉन टी. बेटा लॉग 10 किती आहे, किती आहे 1 आहे. लॉग 10 इज 1. हे डायरेक्टली मी लिहितो 2.303 इंटू 1 इक्वल टू 1000 अपॉन टी. लॉग 10 1 असतो. दिस इम्प्लाइज टी इक्वल्स टू 1000 अपॉन 2.303 केल्विन. झालं. बघा आहे ऑप्शन, चौथं ऑप्शन. क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चनचा अर्थ आहे असं टेम्परेचर काढा ज्या टेम्परेचरला या रेट कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू इक्वल असतात. आपण रेट कॉन्स्टंट त्याने इक्वल घ्या म्हणले म्हणून आपण इक्वल केलं आणि टी साठी सॉल्व्ह केलं. थोडंसं लॉगचं नॉलेज इथं वापरलं. नोट करा बेटा. ऍक्टिव्हेशन एनर्जी बद्दल महत्वाच्या 2 नोट सांगायच्या राहिल्या होत्या, त्या मी सांगतोय. ठीक आहे. नोट नंबर 1, इफ डेल्टा एच इक्वल टू 0. समजा एखाद्या रिॲक्शनचा डेल्टा एच 0 असं होत नसतं. हायपोथेटिकल विचार करायलो आपण. डेल्टा एच एकतर पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो. पॉझिटिव्ह असलं की ती एंडोथर्मिक रिॲक्शन असते, निगेटिव्ह असलं की ती एक्झोथर्मिक असते. आपण हायपोथेटिकली इमॅजिन करायलो की जर डेल्टा एच 0 झाला तर काय होतं. देन ॲक्टिव्हेशन एनर्जी ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इक्वल्स टू ॲक्टिव्हेशन एनर्जी ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. बेटा ही नोट सांगण्याचं कारण बुकलेटमध्ये काही क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे ना, जिथं या नोटचा तुम्हाला वापर करायचा आहे. क्वेश्चनमध्ये डेल्टा एच 0 म्हणलं की बिंदास्तपणे फॉरवर्ड बॅकवर्ड ॲक्टिव्हेशन एनर्जी इक्वल धरा. का बरं पण सर? बेटा याला प्रूफ देतोय मी. बघा ग्राफ बघा. ठीक आहे. समजा इथं रिॲक्टंट आहे. ठीक आहे. रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या एनर्जीज. डेल्टा एच म्हणजे काय असतो रे? प्रोडक्टची एनर्जी मायनस रिॲक्टंटची एनर्जी. हा एनर्जी ॲक्सिस आहे. डिफरन्स 0 येण्यासाठी हे दोघं लाईनमध्येच लागतील ना रे बेटा. इथं आर तर इथं पी. बघा दोघांची एनर्जी कशी इक्वल, तरच डेल्टा एच 0 होईल. आता ग्राफ असा राहील बेटा. हे असं असेल, हे असं असेल. डेल्टा एच 0. ठीक आहे ना. डेल्टा एचच नाही कारण प्रोडक्ट आणि रिॲक्टंटची एनर्जी कशी आहे बेटा? एनर्जी ऑफ प्रोडक्ट इक्वल टू एनर्जी ऑफ रिॲक्टंट. दिस इम्प्लाइज डेल्टा एच इक्वल टू 0. आता इथं ॲक्टिव्हेशन एनर्जी दाखवायच्यात मला फॉरवर्ड आणि बॅकवर्डच्या. कशा असतील? फॉरवर्डची ॲक्टिव्हेशन एनर्जी बेटा ही असेल एवढी. ठीक आहे ना. ही फॉरवर्डची असेल.
ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन असेल आणि बॅकवर्डची इतकी असेल, ठीक आहे ना, ही बॅकवर्डची ॲक्टिवेशन एनर्जी असेल. बघा ना, हे इक्वल आहे रे. ॲक्टिवेशन एनर्जी फॉरवर्ड आणि बॅकवर्डची कशी असेल? सेम असेल, सेम असेल. ठीक आहे ना, लक्षात ठेवा. जेव्हा क्वेश्चनमध्ये डेल्टा ए 0 सांगितलेला असतो, फॉरवर्ड आणि बॅकवर्डच्या ॲक्टिवेशन एनर्जी इक्वल असतात. हां, डेल्टा ए जेव्हा इक्वल नसतो तेव्हा हे पण इक्वल नसतात. मग कोणीतरी मोठा असेल, कोणीतरी लहान असेल. मग कोण कधी मोठा असतं हे सांगितलंय आपण. एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये बॅकवर्ड ॲक्टिवेशन एनर्जी मोठी असते आणि एंडोथर्मिकमध्ये फॉरवर्ड मोठी असते बॅकवर्डपेक्षा. सांगितलंय बघा सगळ्यांनी नोटबुकमध्ये. ठीक आहे ना. ओके, ही पहिली नोट होती. आता दुसरी नोट बघा, नोट नंबर 2. नोट नंबर 2, इफ rate constants, if rate constants are multiplied, if rate constants are multiplied, then if two rate constants, दोन rate constant म्हणायचे मला, if two rate constants are multiplied, then activation energies are added. जेव्हा दोन रेट कॉन्स्टंटचा तुम्ही गुणाकार करणार तेव्हा त्यांच्या रिस्पेक्टिव्ह ॲक्टिवेशन एनर्जीची बेरीज करायची. का सर? बेटा लॉग आहे म्हणून, लॉग आहे म्हणून. ठीक आहे ना, लॉगची प्रॉपर्टी माहिती आहे. दोन नंबरचा गुणाकार जर लॉग फॉर्ममध्ये असेल तर आपण त्यांच्या लॉगची बेरीज करत असतो. जर तुम्ही दोन रेट कॉन्स्टंटचा गुणाकार करणार असाल तर तुम्ही डायरेक्टली ॲक्टिवेशन एनर्जी ॲड करू शकता. ठीक आहे ना. आणि उलटा आता, and if two rate constants are divided, then activation energies are subtracted. आणि जर समजा तुम्ही दोन रेट कॉन्स्टंटचा भागाकार करणार असाल, तुम्ही त्यांच्या रिस्पेक्टिव्ह ॲक्टिवेशन एनर्जीची वजाबाकी करू शकता. परत हे असं होण्याचं कारण आहे लॉग. सर ही नोट काहीच कळली ना, काय म्हणलात की बेटा एवढं लिहून घ्या. एक क्वेश्चन पाहू आपण या नोटशी कनेक्टेड, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. जी नोट आता दिली होती मी मल्टिप्लिकेशन ऑफ रेट कॉन्स्टंट किंवा डिव्हिजन बद्दलची, त्यावरती एक क्वेश्चन बघा बेटा. For a reaction taking place in 3 steps, the rate constants are K1, K2 and K3. The overall rate constant is K equals to K1, K2 upon K3. If the energy of activation values for the first, second and third stages are 40, 50 and 60 kilojoule per mole respectively, then the overall energy of activation in kilojoule per mole is. खूप सोपा आहे क्वेश्चन. बघा 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 बघा, ओव्हरऑल के त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बघा इथे दिलंय ओव्हरऑल रेट कॉन्स्टंट, ओव्हरऑल के K1, K2 अपॉन K3. मी आताच सांगितलं होतं, जर रेट कॉन्स्टंटचा गुणाकार असेल ॲक्टिवेशन एनर्जीची बेरीज करा, जर रेट कॉन्स्टंटचा भागाकार असेल ॲक्टिवेशन एनर्जीची वजाबाकी करा. ओव्हरऑल ॲक्टिवेशन एनर्जी इक्वल्स टू, बघा या दोघांचा गुणाकार आहे बेटा, गुणाकार आहे. मी ॲक्टिवेशन एनर्जीची बेरीज करणार EA1 प्लस EA2 रिस्पेक्टिव्ह. K1 ची ॲक्टिवेशन एनर्जी EA1, K2 ची EA2, K3 भागाकारामध्ये मायनस EA3. लक्षात आलं का? अर्थ लक्षात घ्या. रेट कॉन्स्टंटचा गुणाकार झाला की बेरीज करायची ॲक्टिवेशन एनर्जीची, भागाकारामध्ये असेल रेट कॉन्स्टंट तर वजाबाकी करायची. कळलं ना आता? हे 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 समजलं की झालं. आता हे सगळ्या व्हॅल्यू दिल्या टाका. EA1 बघ रे बाबा किती दिलं तुला, 40 दिलं. EA2 किती दिलं तुला, 50 दिलं. EA3 किती दिलं, 60 दिलं. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड स्टेजेस रिस्पेक्टिव्हली म्हणलेलं आहे ते टाका. 90 आणि 60 आलं रे बाबा 30 किलोजूल पर मोल. जर हा शॉर्टकट माहिती नसेल तर बोंबललं, मग ते लॉगवाला फॉर्म्युला घेऊन उघड डोकं खाजवत बसावं लागतं. डायरेक्टली नोट लक्षात ठेवा, रेट कॉन्स्टंटचा गुणाकार झाला की ॲक्टिवेशन एनर्जीची बेरीज होत असते. का सर? लॉग असल्यामुळं, लॉग असल्यामुळं. ठीक आहे ना. आणि जर रेट कॉन्स्टंटचा भागाकार झाला तर ॲक्टिवेशन एनर्जीची वजाबाकी होत असते. दॅट्स इट. ठीक आहे ना बेटा. आज थोडंसं लेक्चर 5-10 मिनिट वाढलं. ठीक आहे ना, वाढणं गरजेचं होतं कारण मला ॲक्टिवेशन एनर्जीचे क्वेश्चन कंप्लीट करायचे होते. ठीक आहे ना बेटा. पाहूयात उद्याच्या लेक्चरमध्ये इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन द रेट ऑफ रिॲक्शन. थँक्यू.
जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.